अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. दरवर्षी आपण अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करत असतो. आणि शारदीय नवरात्र उत्सव आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी, त्याचप्रमाणे देवीच्या 9 रूपांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या नवरात्र उत्सवामध्ये आपण घटस्थापना, अखंड दिवा, कन्यापूजन आणि त्याचप्रमाणे हवन अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या घरात करत असतो. आणि यासाठी आपण आपल्याला आपल्या वास्तूमध्ये तेवढीच शुद्धता आणि सकारात्मकताही ठेवायची आहे. महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये म्हणजे ही नवरात्री सुरू होण्याआधी आपल्या घरात ज्या काही दोष निर्माण करणाऱ्या, त्याचप्रमाणे संकटाचं कारण असणाऱ्या आणि ज्यामुळे आपला राहू आणि केतू खराब होतो, अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. सगळ्यात आधी बघा, तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल, त्याचप्रमाणे अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल, तरी देखील आपल्याला आपल्या घराची स्वच्छता हे करणं महत्त्वाचं आहे. कारण बघा, आजही बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना किंवा अखंड दिवा हा लावला जात नाही. पण उपवास जे आहेत, या 9 दिवसांमधले उपवास जे आहेत ते अगदी आवर्जून केले जातात. आणि खास करून ज्या महिला आहेत जॉबला जाणाऱ्या, त्यांना शक्य होत नाही घटस्थापना करणं किंवा मग अखंड दिवा लावणं हे शक्य होत नाही. त्यामुळे त्या उपवास करतात, अगदी नियमित उपवास मात्र करतात. म्हणूनच आपल्याला घराची स्वच्छता जी आहे ती या नवरात्रीच्या आधी करून घ्यायची आहे. कारण बघा, ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवी तत्व जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणात जागृत असतं. आणि त्यांच्या ज्या प्रजापती लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि आपल्या घरातलं वातावरण जर अशा वेळेला नकारात्मक असेल तर ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यामध्ये सगळ्यात आधी बघा, घराची स्वच्छता. तुमचं घर लहान असू दे, मोठं असू देत किंवा घर भाड्याचं आहे, घरातील स्वच्छता अगदी जाळं-जळमटं म्हणजे टॉयलेट बाथरूमपासून अगदी मुख्य दरवाजापर्यंत जिथे कुठे जाळं-जळमटं लागलेली आहेत ती आधी पहिली स्वच्छ करून घ्या. आता यापुढचं म्हणजे बघा, आपल्या घरात आपण काचेच्या बरण्या, त्याचप्रमाणे कपबशी, स्टीलच्या प्लेट, वाट्या वापरतो. तर यापैकी कशाला जर तडा गेलेला असेल, काचेच्या बरणीला किंवा कपबशीला, त्याचप्रमाणे स्टीलची प्लेट आहे, वाटी आहे, ह्याला जर कुठे तडा गेलेला असेल, तर त्याआधी पहिल्या सगळ्यात आधी घराबाहेर काढा. कारण आपण तसल्याच ह्या वस्तू वापरत राहतो आणि त्यामुळे फक्त आणि फक्त नकारात्मकता घरात निर्माण होते. आणि मग घरात कटकटी वगैरे ह्या सगळ्या व्हायला लागतात. त्यामुळे अशा जर वस्तू तुम्ही वापरत असाल तर त्या आधी पहिला फेकून द्या. घराच्या बाहेर पहिला आधी काढा. या पुढचं म्हणजे बघा, घरामध्ये तुमच्या बंद पडलेली घड्याळ असतील किंवा मग इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, ज्यामध्ये लॅपटॉप आला किंवा मग तुमची इस्त्री आहे, या अशा प्रकारच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, ज्या बंद पडल्या आहेत पण तुम्ही तशाच ठेवलेल्या आहेत, तर असं करू नका. त्या जर रिपेअर होण्यासारख्या असतील तर रिपेअर करून घ्या. पण महिनोन-महिने त्या बंद पडल्यात आणि त्या तशाच तुम्ही ठेवलेल्या आहेत, तर असं केल्यामुळे काय होतं, आपला राहूग्रह जो आहे तो खराब होतो. त्यामुळे आणि ह्यामुळे नकारात्मकता घरात पसरते. तर ह्या ज्या वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असू दे, जी बंद पडली आणि तुम्ही घरात ठेवलेली आहे, तर त्या जर रिपेअर होण्यासारख्या असतील तर रिपेअर करून घ्या. नाहीतर मग त्या घराच्या बाहेर काढा. चालू असतील आणि तुम्ही ठेवलेल्या आहेत घरात तर काही हरकत नाही, पण बंद असतील तर त्या घराच्या बाहेर काढा. या पुढचं जे आहे ते म्हणजे आपल्या शूज, आपल्या चपला. आता बऱ्याचदा असं होतं, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असतं की व्यक्ती एक आणि त्याच्या 3-4 चपला. तर ह्या ज्या चप्पल आहेत त्या तुम्ही वापरत असाल, म्हणजे तुमच्या 3-4 जोड आहेत त्या तुम्ही वापरत असाल तर काही हरकत नाही. पण जर त्या तुटलेल्या आहेत, फाटलेल्या आहेत आणि तरी पण तुम्ही ठेवल्या आहेत, तर असं करू नका. कारण बघा, चप्पल हे दरिद्रता मानलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कुठे देवळात गेलात आणि अशा वेळेला जर चप्पल आपली चोरीला गेली, तर माझ्या मागची दरिद्रता गेली असं म्हटलं जातं. तर चप्पल ही दरिद्रता आहे. आणि फाटलेल्या चपला वगैरे ठेवणं हे तर अतिशय वाईट, म्हणजे दरिद्रताच मागे लावून घेतल्यासारखं असतं. त्यामुळे जर अशा चपला असतील फाटलेल्या वगैरे, तर त्या पहिल्या आधी सगळ्यात आधी बाहेर काढा घराच्या. आणि मेन म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर ज्या आहेत त्या चपला कधीच पसरवून ठेवू नका. कारण बघा, गरुड पुराण जे आहे त्यामध्ये देखील म्हटलेलं आहे की माता लक्ष्मी ज्या आहेत त्या दिवसातून 7 वेळा आपल्या मुख्य दरवाजावरती येतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांची बहीण अलक्ष्मी ही देखील असते. आणि अशा वेळेला जर हा चपलांचा ढीग, म्हणजे चपला जर तुम्ही दरवाजात पसरवून ठेवल्या आहेत, तर त्यावेळेला माता लक्ष्मींच्या ऐवजी त्यांची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता ही तुमच्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे अशा प्रकारे चपलांचा ढीग घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर तर ठेवूच नका. त्या तुमचं शूचं रॅक वगैरे असेल, म्हणजे कोणाला दिसणार नाही अशा ठेवा किंवा मग त्या दुसरीकडे कुठेतरी ठेवा. आणि फाटलेल्या वगैरे तुटलेल्या चपला असतील त्या पहिल्या घराच्या बाहेर काढा.
आता यापुढचं म्हणजे बघा, आपले जे कपडे आहेत म्हणजे फाटलेले किंवा मग जुने पुराणे कपडे जे आहेत ते आपण तसेच ठेवलेले असतात. म्हणजे जुने कपडे आपल्याला होत नाही तरी पण ते तसेच आपण आठवण म्हणून ठेवलेले असतात. अगदी कपाटामध्ये घडी करून व्यवस्थित अगदी ठेवलेले असतात, पण वापरत नाही आहेत आपण ते. तर असं करू नका. जर जुने कपडे तुम्ही वापरत नाही आहेत, तुम्हाला होत नाही आहेत ते, तर ते व्यवस्थित धुवून, इस्त्री करून कोणाला तरी गरजूला ते दान करा. त्याचप्रमाणे बघा, फाटलेले जे कपडे आहेत ते जर तुम्ही ठेवले असतील काहीतरी वापर होईल म्हणून, म्हणजे काहीतरी पुसण्यासाठी वगैरे वापर होईल म्हणून जर ठेवलेले असतील, तर अशा प्रकारे देखील कपडे ठेवू नका. कारण ते देखील घरात दरिद्रता येण्याचं कारण असतं. त्यामुळे असे जर कपडे असतील तर ते व्यवस्थित धुवून तुम्ही घराच्या बाहेर काढा, म्हणजे फेकून द्या ते. तसंच जर लहान मुलांचे कपडे असतील, म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की मुलं मोठी झाली आहेत, 5-6 वर्षाची झाली आहेत आणि त्यांचे लहानपणीचे कपडे आपण तसेच ठेवलेले असतात आठवण म्हणून. तर तसे जर कपडे तुम्ही ठेवलेले असतील तर ते देखील तुम्ही दान करू शकता. म्हणजे एखाद्या गरजू मुलाला ते तुम्ही व्यवस्थित धुवून इस्त्री करून दान करा. ह्यामुळे बघा तुम्हाला देखील त्यांचे चांगले आशीर्वाद मिळतील. या पुढचं जे आहे ते म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये घरातील मंदिरात जर देवाची एखादी मूर्ती खंडित झाली आहे किंवा मग फोटो असेल तर तो खराब झाला आहे. तर अशा प्रकारे खंडित झालेली मूर्ती किंवा फोटो जो आहे तो तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे देखील नकारात्मकता पसरते घरामध्ये. आपण त्याच मूर्तीवरती म्हणजे त्या खंडित झालेल्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपण पूजा करत असतो, सेवा करत असतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या सेवेचा किंवा पूजेचा तुम्हाला काहीच फळ मिळत नाही. उलट घरात नकारात्मकता पसरते. त्यामुळे अशा प्रकारची जर मूर्ती किंवा फोटो असेल घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये, तर ती तुम्ही विधिवत पूजा करून विसर्जन करा. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या आधी ह्या ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच तुम्ही घरातून बाहेर काढा, जेणेकरून तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते सात्विक आणि सकारात्मक राहील आणि माता लक्ष्मीचा त्याचप्रमाणे अंबे मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.